नमस्कार, मी अश्विनी पुरी. आपण पाहताय सत्यवेद न्यूज. राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होणार असल्याची बातमी समोर आलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. लोकसभा निवडणुकीपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पक्षाला मिळालेले यश अपयश लक्षात घेऊन पक्षामध्ये मोठे फेरबदल करणार आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता इतर जिल्ह्यातील मंत्र्यांना झालेल्या निवडणुकीमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. यामुळेच एकनाथ शिंदे यांनी 2 ते 4 मंत्र्यांचे कान टोचले असून लवकरच त्या मंत्र्यांना डच्चू मिळणार असून त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे असल्याचं कळत आहे. निवडणुकीमध्ये झालेला जय पराजय लक्षात घेऊन शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, नेते आणि सचिवांना संघटना बांधणीसाठी गावोगावी जाऊन आढावा घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. निवडणुकीमध्ये अपेक्षित यश का मिळालं नाही, कुठे कमी पडलो, या सगळ्यांची माहिती घ्यायला एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. महापालिका निवडणुकीपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना संकेत दिलेले होते. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आणि पालिका निवडणूक ही शिंदे गटाच्या मंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची होती. त्यामुळे फक्त ताफा घेऊन फिरणाऱ्या मंत्र्यांना पक्षाची जबाबदारी दिली जाणार आणि नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता कोणाला डच्चू मिळणार आणि कोणाच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडणार हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.